आपला आवाज कोकण 24 तास। पक्षी संमेलनामुळे वनवाढीसाठी सहाय्य होईल असा विश्वास माजी प्रधान मुख्य वनरक्षक सुनील निमये यांनी व्यक्त केले आहे। सर बर्ड एक कॉन्फरन्स इथे होते आहे, तर असे कॉन्फरन्स किती महत्त्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतं? ती खूपच जास्त महत्वाचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना कळतं की पक्ष्यांचं वन वाढवण्यासाठी कितपत मोठं सहाय्य असतं। खूप चांगलं जंगल जे जसं आपण आज बघत होता की धनेश पक्षी जो आहे हॉर्नबिल, त्याच्यामुळे जंगलांची कशी वाढ होते हे अत्यंत उत्तम तऱ्हेने आज सांगितलं गेलं। त्याचप्रमाणे आपल्याला जे जंगल टिकवायचे असेल, जंगलांची वाढ करायची असेल, अतिशय महत्वाची झाडं वाचवायची असतील, तर अशा प्रकारे पक्ष्यांचं हॅबिटॅट म्हणजे अधिवास वाचवणं का गरजेचं आहे ते अशा गोष्टीतून सगळ्यांना कळून येतं आणि मग एक लोकांची चळवळ तयार होते। त्यामुळे अशा प्रकारच्या कॉन्फरन्सेस लोकांच्या अवेअरनेससाठी आणि लोक स्वतः काय करू शकतात हे कळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। सर आता जे काही इथे सांगितलं गेलं तर ते जनरल पब्लिकसाठी कसं उपलब्ध होणार? ते आता जो अवेअरनेस प्रोग्राम आहे ना, हा पुढे इथून चालवा लागते। आज जे काही ते चर्चा केली जाईल ती प्रसार माध्यमांच्या थ्रू, सोशल मीडिया, पेपर्सवरनं, टीव्हीवरनं जसं लोकांच्यामधनं कळत जाईल आणि जेव्हा लोक बघत जातील, लोकांना इकोटुरिझम मार्फत आणून अशा जागा दाखवल्या जातील जिथे आपण आदिवासाची काळजी घेतलेली, आदिवास चांगलं केलेलं आहे, मगच त्याचा प्रचार आणि प्रसार होत जाईल। या कॉन्फरन्सच्या निमित्तानं काय आवाहन कराल तुम्ही सगळ्या लोकांना? मी एकच आवाहन करेन की जे जंगल वाचवायचंय, बर्ड लाईफ वाचवायचंय, बायोडायव्हर्सिटी वाचवायची, ते एकट्या सरकारचं काम नाही आहे। लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं, तो जाणीवपूर्वक सहभाग असणं गरजेचं आहे। तर लोकांनी जर ठरवलं की आपल्याला हे सगळं वाचवायचं आहे तरच सरकारच्या मदतीने आपल्याला वाचवता येऊ शकेल। थँक्यू। पक्षी मित्र संमेलनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विविध जातीच्या शेकडो पक्षी आहेत, हे आज सर्वांसमोर आले असे मत मुख्य वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केले। दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली पहिली बर्ड कॉन्फरन्स ही घेण्यात आली। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बर्ड एक्सपर्टला लेक्चर देण्यासाठी बोलवलं। निसर्गप्रेमी असतील, पक्षीमित्र असतील, कॉन्झर्वेनिस्ट असतील, रिसर्चर असतील, फॉरेस्ट ऑफिसर असतील, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सर्व लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला। या कॉन्फरन्समध्ये विशेषतः उल्लेख करू इच्छितो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तसेच माननीय जिल्हाधिकारी आणि DFO मॅडम यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला। याच्यामध्ये विविध मायग्रेटरी पक्षी असतील, इतर रेसिडेंट पक्षी असतील, याच्याविषयी एक अभ्यास करण्यात आला। या अभ्यासाबरोबरच फ्युचरमध्ये काय प्लॅन करावे लागतील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रायव्हेट ओन जंगलं आहेत, त्या जंगलामध्ये देखील विविधता आहे। विविध पक्षी तर मायग्रेटरी नेचरचे आहेत, हॉर्नबिल सारख्या पक्षाचं नेस्टिंग पर्टिक्युलरली या भागामध्ये होते आणि 4 हॉर्नबिलच्या प्रजाती ह्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि सह्याद्रीमध्ये वास्तव्याला आहेत। एकंदर या प्रोग्राममध्ये आपण हॉर्नबिलला, धनेश पक्षाला फ्लॅगशिप स्पेसिस म्हणून घोषित करण्यात आलं आणि इथून पुढे सगळ्या रत्नागिरी वासियांना आणि एकंदर सगळ्या कोकणातल्या सगळ्या नागरिकांना रिक्वेस्ट आहे की हॉर्नबिलचं नेस्टिंग हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये होतं आणि एक असं म्हणून की जंगलाचे शेतकरी असं या पक्षाला ओळखलं जातं। म्हणून सर्व लोकांनी हॉर्नबिलचं चांगल्या पद्धतीनं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे आणि प्रॉस्पेक्ट केलं पाहिजे। याशिवायच या कॉन्फरन्समधून फ्युचर प्लॅन्स, फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह डिसाईड करण्यात आले की पक्षी संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि सगळ्या नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि हे करताना काय पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, याच्याविषयी देखील पूर्ण कॉन्फरन्समध्ये विचारमंथन करण्यात आलं। रत्नागिरी येथे आयोजित 2 दिवसीय पक्षी संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला, याबद्दल विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी समाधान व्यक्त केले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज बर्ड कॉन्फरन्स 2026 पार पडली आणि अतिशय उत्स्फूर्त असा पक्षीमित्रांचा, विविध NGOजचा, जागतिक स्तरावरच्या वाईल्ड लाईफर्सचा सर्वांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला। ही बर्ड कॉन्फरन्स घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे रत्नागिरीमधलं बर्ड्स पॅराडाईज। इथे 350हून जास्त स्पीशीजचा आढळ आहे रत्नागिरीमध्ये आणि इथले पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची इच्छा हीच आहे की निसर्ग पर्यटन आणि आपला बर्ड्स टुरिझम हा रत्नागिरी ग्लोबल टुरिझम मॅपच्या नकाशावरती यावा। हाच मूळ उद्देश ठेवून जिल्हा प्रशासनाने वन विभागाला मदत दिली आणि आज हा पक्षीमित्र संमेलन यशस्वीपणे पार पडलेला आहे। आजच्या या संमेलनाला खूप सुंदर असे प्रेझेंटेशन्स होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनेश पक्षी म्हणजे ग्रेट हॉर्नबिल
याला रत्नागिरी जिल्ह्याचा निसर्ग पर्यटनाची फ्लॅगशिप स्पीशीज असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. हा धनेश रत्नागिरीचा निसर्ग पर्यटनाचा फ्लॅगशिप स्पीशीज असेल आणि येणाऱ्या काळात जगभरातून विविध पक्षीप्रेमी आणि टुरिस्ट रत्नागिरी जिल्ह्यात या पक्ष्यासाठी दाखल होतील अशी अपेक्षा आहे आणि त्याचं हॅबिटेट रिस्टोरेशन खूप चांगल्या पद्धतीने होईल अशी वन विभागाची व रत्नागिरीकरांची अपेक्षा आहे. रत्नागिरी येथे आयोजित 2 दिवसीय पक्षी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आले. याकरिता महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक पक्षी मित्र रत्नागिरी येथे आले होते. सो आज कीस्टोन स्पेसिस डिक्लेअर करण्यामागचं महत्त्वाचं कारणच हे हॉर्नबिल्सच्या डाएटचा जवळजवळ 70 to 80% भाग हा फ्रूट्स आहे आणि त्या फ्रूट्सचा जे ट्रान्सपोर्ट आहे समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.